विठला 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 कुंडलिका वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की बालकृष्ण भगवान की नमः पार्वती पते शिव हर हर विठला 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 महायोग पिटे तटे बेमरथ्यो वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठा तमानंद कंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंग पांडुरंगा प्रथम नमन भले भले पांडुरंगा करू करू नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता नम लगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो
पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच ने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी तव दुबळा अर्पित सो भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल विठ्ठल अलंकापुरी रम्यसी विको कमी करा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजे तेजस्फूर्ति प्रदेशम विदिंद्रादिदेवे सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं जयांची किल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदोनी श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव मौजे सावरगाव आणि या सावरगाव पुण्य पवित्र भूमीमध्ये मागच्या 15 वर्ष झालं श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि ग्रामगीता तत्वज्ञान पुण्य पवित्र भूमी ग्रामगीता जीवनाचं परिवर्तन करणारा ग्रंथ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आचारसंहिता म्हणजे ग्रामगीता आहे विठ्ठला विठ्ठला आणि अशा या पुण्य पवित्र भूमीत मागच्या 5 ते 6 वर्ष झालं काल्याचं कीर्तन माझ्याकडे आहे काहीतरी माझं पुण्य हो रात्री 10 वाजता पंढरपूर वरून निघालो पहाटे 5 वाजता परभणीत पोहोचलो सकाळी स्नान पूजा करून तुमच्या दर्शनाला येण्याचा आलेला योग सेवेसाठी निवडलेला अभंग माझ्या तुकोबारायाचा कालापर प्रकरणातला अभंग आहे 4 चरणाचा तुकोबाराय म्हणले मी कंठामध्ये कृष्णमणी धारण केलाय कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश या कंठात कृष्णमणी धारण केलाय म्हणले खरं सांगू कंठामध्ये भगवंताचं नाव धारण केलं ना जगात प्रकाश होते अरे फुलकळस्या महाराजाची काय अवकात आहे कंठामध्ये आम्ही भगवंताचं नाव घेतलंय म्हणून सावरगावला 5-5 वर्ष झालं तुमच्या काल्याच्या कीर्तनाला येतोय कंठामध्ये भगवंताच्या नाम धारण्याची मणी जपली 100% जगात प्रकाश होते अवघाजनी प्रकाश हा जो काला आहे ना हा काला एकट्यानं नाही खायचा एकट्यानं खाणाऱ्याला आमच्या फुलकळसला अप्पल पोट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही जुने लोक म्हणायचे कडे एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता किती 7 जणांनी ही लाही तर तिळापेक्षा मोठी आहे हा मुरमुरा पदार्थ तिळापेक्षा मोठा आहे म्हणून एकट्यानं नाही खायचा हो एकमेकाला देण्यात जो आनंद आहे ते एकट्यानं खाण्यात नाही एकमेका देवमुखी प्रत्येकाला मुखामध्ये द्यायचंय आणि एकमेकाला वाटून खायचं काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम एकमेकाला वाटून खावा हा काला महाराज हा काला ब्रह्मदेवाला मिळाला नाही हा काला 33 कोटी देवांना मिळाला नाही हो सावरगावच्या मंडळीचं भाग्य आहे ज्याला कार्तिकीला पंढरपूरला जाणं होत नाही त्यानं सावरगावच्या काल्याच्या कीर्तनाला यावं ज्याला जाणं होत नाही कार्तिकीला आता कामधंद्याचे दिवस आहेत
तसं पाहितलं तर पंढरपूरच्या पांडुरंगानं सांगितले बाबा 12 महिन्याचे वारकरी नाही करता आलं. वर्षात 4 मुख्य वार आहे, 4. आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री 4 वार आहेत पंढरपूरच्या मुख्य. नाही महाराज आमच्या माग संसारातली माणसं होत आम्ही नाही येणं होत म्हणले 2 वाऱ्याची सबसिडी, पण 2 तरी वाऱ्याला या. मी म्हणीन सांगत से गोजा पांडुरंग सांगत से गोजा भले भले आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी विसरू नका मला सांगत जे गोज पांडुरंग सांगत जे गोज पांडुरंग आषाढी कार्तिकी विसरू नका मला सांगत जे गोज पांडुरंग सांगत जे आषाढी कार्तिकी विसरू नका माझा संगत से गुजा पांडुरंग. हा कार्तिकीचा सोहळा आहे. त्याला पंढरपूरला जाणं होत नाही, त्यानं आज सावरगावला आल्याच्या नंतर हा कार्तिकीच्या पर्व काळावर काय पर्व काळ गाठलाय हो सावरगाववाल्यानं. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळा. अशा पवित्र द्वादशी पर्वावर हा काला ब्रह्मदेवाला नाही आज त्याला असं वाकडं दाखवायचं म्हणले. वाकुलिया ब्रह्मदिका. वाकुलिया म्हणजे आमच्या लहानपणी वाकडं लायत होते, ते वाकडं लावणं वेगळं. पण इथं आज ब्रह्मदेवाला म्हणले आपण जीभ दाखवायची. ए ब्रह्मदेवा, अरे तुला काला नाही रे, ब्रह्मदेवाला काला नाही, ब्रह्मदेवाला नाही तो आम्हाला. वाकुलिया ब्रह्मदिका, ब्रह्मदेवाला वाकडं लावायचं. वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुकोबार आहे म्हणले आम्ही त्या भगवंताचे वीर आहोत आणि कसे आहोत, बळी आहोत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. विठाला विठाला पुण्य पवित्र गाव मौजे सावरगाव. उन्हात बसू नका फक्त. दिंडी मिरवणूक असल्यामुळं ग्रामगीता भागवताची मिरवणूक असल्यामुळं थोडं आपल्याला लेट झाले, 12 वाजले. गोड नियोजन केले गावकरी मंडळीच्या वतीने मिळालेली सेवा. या गावचं रत्न आदरणीय गोविंद बापूंच्या चरणी पहिल्यांदा नतमस्तक होतो. गाव गोड आहे, परमार्थाची आवड आहे. संगीताच्या माध्यमातून नाही गावाचं नाव आहे पुढं, संगीत क्षेत्रातही गावाचं नाव आहे पुढं. अशा पुण्य पवित्र गावात येण्याचा योग आला, ज्यांच्या रसाळवाणीतून तुम्ही कथा ऐकताय. 15 वर्ष झालं एकटेच आहेत ना, क्या बात आहे. आदरणीय वंदनीय पूजनीय अर्धापूर तालुक्याचं वैभव बाबूराव महाराज भांगे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. गंगेचं पाणी स्थिर चलाव परंडे महाराज. पूर आला ना ते खरडून जाते समजच, पाठीमाग काही राहत नाही. अरे ज्या गावामध्ये 25-25 30-30 वर्ष या महात्म्यानं कथा केल्यात, माफी मागून बोलतो, तुमच्या कोणते सोयरेधारे असतील गावातले तर राग येऊ देऊ नका. त्या गावामध्ये आज काळाच्या मानानं ह्या जुन्या माणसाला सोडून दिलं आणि दामोजी आले.
दामोजी कळतं ना? कॅमेरा बंद आहे ना? थोडा काढा ना ते. नाही काढा ते काढा. विनंती आहे काढा. नाही काढा ते. विठ्ठल 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 विठ्ठल